सकाळचा मंडळी. आता आहे ना घरी चाललोय मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आपलं घराचं आसपासचं. तेव्हा आपली मका इकडे आपलं हे आपला आर्केचा प्लॉट. तर चला आता आपण आता आहे ना करू आता आपण सुरुवात. तर घराच्या आसपासचं मी तुम्हाला दाखवणार आहे. गाईच तेव्हा तिथं आपली गाई आहे ती बघू शकता. तर गाईच तेव्हा आता तिथं मस्त गाईचं आपली गाई तेव्हा काही नाचत आहे. तो गाईचा हात बीत लावून देते पाहिलं का. तिकडे ती एक मोठी गाई आहे. तर गाई तेव्हा तिथं ट्रॅक्टर आणि ते घरी काही ट्रॅक्टर लावले हो. आणि यावा आता आपलं घर ती बघू शकताय पाहिलं का एकदम मस्त. आता ते घर आपलंच आहे गाईच. तर चला आता आपण जाऊ घरात आजूबाजूचं दाखवायला. तर गाईच आता कसं मटेरियल आहे ना तर आता मी दाखवणार आहे गाईच तुम्हाला. तर या आता आपल्या घराच्या बाजूचं हे फिटान ते गाईच. आता चाललो तुम्हाला ते दाखवायचं. तर गाईच आता आहे ना मस्त बाईची ते दाखवितो मी तुम्हाला. तेव्हा आता आपली पेरूचं झाड एकदम मस्त भाई आपल्याला खूप आवडतो. ते ना खायलासाठी ना एकदम मस्त पेरू येते. अब आता हे आपला माळा तो आहे ना नेमकी तुटला गाईच. तर यावा आता आपली ते आहे ना बदामचं झाड होतं नेमकी ते तोडलं. कारण की तेव्हा आता इथं आहे ना आपलं ते काही घासन ते लावलं होते ना ते घासन ते काहीच. तर यावा आता आहे ना तिथं आपलं पट्टा ते काही कालच त्याचं काम केलं ते भिंत ते गाईच. तर याबा आता आपलं आहे ना घर इकडून. तर याबा तिथं गाईचा गोठा पण आहे. याबा गोठा बिटा त्याबा तिथं गवणी ती गायला खायला. तर आता आहे ना गाईच त्याबा एकदम मस्त नाच नाही करायचा. हे तर जाळव्याला टाकेल होतं ते असं ते राहतं ना ते घरचं ते बॉक्स आणि ते जाळ्याला टाकेल होते. तेव्हा आता आपल्याला इथे ना हे करायचं आहे शेड. तिथं हे लिंबाचं झाड आहे ना काढून टाकणार आहे आम्ही काढून टाकणार आहे. ह्या बघ आता आपल्याला बसायला पाकडा बिकडा असं लगेच बसून घ्यायचं. तर काय हवा आता आपलं घर एकदम मस्त काय हात बीत नाही करायचा एकदम मस्त चालू आहे. आता तुम्हाला मी घर नाही दाखवलं आता ते पूर्ण झालं का मग मी तुम्हाला दाखवी एकदम मस्त. मग काही टेन्शन नाही घ्यायचं एकदम मस्त चालू आहे त्यांचं. तर गाईच तर काय एकदम मस्त मला तर खूप आवडलं घर. इथं ते एक मशीन आलतं हे वाटायला ते ना हे करायला ते हे होतं पहा ना ते काय त्याचं नाव ते खाली दाबतं काहीतरी राहतं ते मला म्हणता येईना त्याचं नाव आठवा ना. तर काय आता गाई मत ना आपल्या टेन्शन नाही घ्यायचं तिला चारा भूसन ते करेल. तर थांबाय तुम्हाला आहे ना आपली चाळी दाखवतो. चाळीमध्ये ते भूसन ते परत ते कांदे साठवेल तिथं गाईच. तर यावा आता कांदे बिंदे दाखवतो मी तुम्हाला. अरे आता आपली विहीर आहे आणि यावा तिथं आपलं टाकी आहे टाकी ही ते गाईला पाणी बिणी प्यायला. तर आता गाईच तर या बा ती आपली चाळी थांबाई तुम्हाला दाखवतो. या बा गाईच या चाळी आपली याच्या भूसन ते करेल पण तिकडं आंब्याचं झाड आहे आपल्या गाईच. तर या बा ती आपली छोटीशी गाई आहे आला का एकदमच तिथे फक्त आपल्याकडे टुकून मग करून पाहते अशी काय करणार आता गाईच. आता आपला मोठा ट्रॅक्टर आहे काही ट्रॅक्टर घरी हो आपले ते तिकडं माळ्यामध्ये ते ब्लोअर आणि ते अख्खा मोठी ट्रॉली अख्खा एवढा ट्रॅक्टर पण आहे तिकडे तो कुबारचा ट्रॅक्टर. मग यावा आता इथं निड बनवून गेलता तेव्हा आता आपलं एवढं ट्रॅक्टर आहे त्यामुळे तुम्हाला दाखवतो. तेव्हा आता आपलं एवढं ट्रॅक्टर ही ट्रॉली ते पण तेव्हा आता आपली छोटी गाई फक्त पाच राहते टुकूर काय करणार तेव्हा काहीच करीत नाही एकदमच. तेव्हा आता इकडे खडी पडेल ती आता ती थोडी वेगळीच नाही ना. तेव्हा तर आज आपली चाळी आहे ते भूसन ते
तेव्हा आता हे आपलं हे आंब्याचं झाड तर गाईच. तर या बा आता आपला ट्रॅक्टर मोठा तर गाई ते बघू बी शकते. हा बा हा तर फुल भरलेलं हो इकडं ते माती वाळून पण जायले. तर गाईच या बा ते आपलं कुत्रं पण होतं ते गेलं ते तिकडं. या बा तर गाईचे इथंच ते मला वाटलं गेलं तिकडं ते. तर या बा आता ते इकडं कॉक आहे ते इकडं त्याच्यावरती कॅरेट ठेवले वाटतं. हा त्याच्यावरती कॅरेटच ठेवले कारण की असं दिलं ठेवून कोणी ट्रॅक्टर बिक्टर घालितं ना त्याच्यामुळं. तर या बा आता ही आपली खडी इकडे छोटंसं ब्लोअर आहे ते ना म्हणजे पावसाने ते आलं ते ट्रॅक्टर फसत आहे ना त्याच्यामुळं ते ब्लोअर लावून दिलं. तर काय यावा ती आपली टाकी तिकडं ते विहीर आहे थांबतो मग टाकीतो त्या बा ते विहीर त्याचे मासे पण राहते हो काय. तेव्हा ते आपलं घर एकदम मस्त. तेव्हा ते आपली वाळू पिवळी आहे काय करणार आहे मग गाईच. इकडे एक पहिले ना हे होतं असंच एक झाड नेमकी ते तुटलं गेलं ते घराला अडचण येत होती ना त्याच्यामुळं तुटलं गेलं. चला